एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हाय. हाय. तू आलास घनश्याम? तू कसं काय आलायस? बरं झालं तू आलास. मला इतकं बोर होतंय ना इथे या घरात. मला खरं माझा विश्वासच बसत नाहीये की तू आलायस. बरं झालं आलायस तू. हे प्राची आत्यांना भेटलो नव्हतो ना खूप दिवसात, म्हणून. आत्तीला भेटायला आलायस तू? नाही, ऍक्च्युली मी पप्पांना भेटायला आलोय. आणि काय? आणि म्हटलं हे बघू ना सगळं चाललंय की नाही मस्त इकडे. बस. अच्छा. आणि तू? मी तू हाय. हाय. आय एम अबीर. मी घनश्याम. हे माझे मिस्टर. ओ घनश्याम. मी यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला आलोय. हो. तू ही दिसत नाहीस हा लग्न झाल्यासारखा. काय? नाही, मी आणि राधा आम्ही आत्ताच डिस्कस करत होतो. राधा लग्न झाल्यासारखी दिसत नाही म्हणून. हो ना? येस, आय वॉज राईट. तू ही नाही दिसत. काय राधा? या बट वी आर मॅरिड अँड हॅपीली मॅरिड. या. हाय. घनश्याम, तू चल ना आत. चल ना. ये ना आपलंच घर आहे. ये. हो, पण चपला काढू ना. हा, ते महत्वाचं. पप्पा. घना. अरे वा वा वा, अलभ्यला राहू दे. बसा. आज कशी काय वाट चुकलाय? नाही, खरं तर तुम्हाला भेटायला आलो. प्राची आत्यांनाही भेटलो नव्हतो खूप दिवस. आणि खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं बाबा. खूप दिवस मी तुम्हाला भेटलो नाही. मी त्या दिवशी रूडली बोललो तुमच्याशी फोनवर. त्याबद्दल आय एम रिअली सॉरी बाबा. अरे नाही, तू आलास ना घरी आता भेटायला, आता सगळा राग गेला बघ माझा. घना, तू चहा घेणार का कॉफी? नाही, काही नको. अबीर म्हणतो. कबीर म्हणतो. नाही, मी काही तुला कबीराचा दोहा सांगत नाही. अबीरच म्हणायचा. अबीर म्हणतो की अपरात्री कॉफी घेऊ नये. इट्स नॉट गुड फॉर हेल्थ. अबीरला ओळखतो ना तू? भेटलायस ना? हो, आत्ताच भेट झाली आमची. हाय. अबीर शूटर आहे, शेफ आहे, मोठा गोड पोरगा आहे. खरंच सांगतो, तो इथे राहायला आला आणि माझ्या आयुष्याला अर्थ आला बघ. नाही तर मी अगदीच एकटा पडलो होतो. काय महेश? अरे नाही, खरंच घनश्याम हा इथे राहायला आला आणि मला एक आधार मिळाला, राहण्याला अर्थ आला. काय लागलं इथे शर्टाला? नाही काय काढलं. इस्त्री नाही केलीस का? Okay, so our guest of honor, Mr. Ghanashyam, is here. So this is the right time for my chocolate moves.
चहा. देव, तू ना सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. मी तुला सांगतो नक्की जिंकशील तू. काय हो तुम्ही? सकाळी पाहिलं तर फुगलेली पुरी झाली होती तुझी, नुसती रुसलेली नाही, रागावलेली, लाली लाल. आणि आता पाहतो तर चक्क गुणगुणतीयस. चहा घे. घना गेलाय. कुठे? कुठे काय, महेशरावांच्याकडे गेलाय. बर मग मग काय, राधाची आठवण झाली असणार. काल पण पाहिलं ना, चुकून कशा राधाला हाका मारत होता ते. गोड आहे हो माझा मुलगा. मी आपली उगीच फडाफडा बोलते त्याला. त्या दोघांमध्ये ना नक्की छोटसच काहीतरी भांडण झालं असणार. हो, आता गेलाय ना तो तिथे, राधाला मनवूनच घेऊन येईल बघा. तुझ्या तोंडात साखर पडू दे. खरंच राधा घरात नाही ना, त्यामुळे कोणालाच करमेन असं झालंय. नाही तर काय, आज ना मी काहीतरी मस्त बेत करते. घना संध्याकाळचा महेशरावांकडे गेला हा. ना, म्हणजे ते त्याला काहीतरी खाऊ पिऊ घातल्याशिवाय सोडणार नाही. तू एक काम कर, आत्ता काहीतरी मस्त बेत करच, पण उद्या आठवणीने काहीतरी झकास कर. चालेल. आणि ते दोघं आले की आधी त्यांना समोर बसवून दृष्ट काढणार आहे मी त्यांची. आणि मग आपल्याला त्यांना कुठेतरी पाठवायचं होतं ना फिरायला. आता पाठवूया, जाऊन या म्हणावं. खूप दिवस कुठेतरी दोघं एकत्र फिरून या, म्हणजे त्या दोघांमधले मतभेद नक्की मिटतील. आपल्यासारखे काय तरी तुमचं, आपल्यात कधी होते हो मतभेद. एनिवे, सोनबाई आता नक्की घरी येणार नाही का? अहो, सून काय म्हणताय तिला, मुलगी आहे माझी ती. चला आता सकाळी राधा बरोबर कॉफी आणि रात्री बडीशेप नक्की. लीजिए. हाँ, लेकिन मैं आपसे बहुत नाराज हूं जमाई बापू. क्यों? क्यों क्या? किती दिवस झाले मी इथे येऊन, एकदाही मला फोन केला नाही, मला भेटायला आला नाही तुम्ही. अच्छा. तुम्ही घरी येणार जेवायला म्हणून केवढे प्लॅन आखले होते मी आणि पंडितदादांनी. नाही, ते जरा राहिलंच नाही का त्यात. इंडोरचे किती प्रकार मी केले होते तुमच्यासाठी, पण तुम्ही मुळे आलातच नाही. राधा चली एकटी सगळ्या बॅगा घेऊन. काय कट्टी आहे तुमच्याशी. बरं बरं, मी एक काम करतो प्राची, ते ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी आता नाहीच खाती बिस्किट. क्यों? नहीं नहीं नहीं, लीजिए ना, इंदौर से लेके आई. नक्की? बढ़िया. हा. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. माझ्या आणि राधा मधल्या गोष्टी सुटतायत हळूहळू. क्या बात है. व्हायलाच हव्यात लवकर. नाही म्हणजे तुमच्या दोघांमध्ये झगडा असला ना तरी सुद्धा राधा जे घरात बोलत असते ना, त्याच्यात किमान 10 वेळा तरी तुमचं नाव असतंच. हो हो. म्हणजे राधा अदरवाईज बोलताना पण बोलते माझ्याबद्दल. हो. आणि तुम्ही तिला स्वयंपाक पण शिकवलात ना. हो, पण आत्या ते असंच आपलं. हॉस्टेलमध्ये असताना शिकलात ना तुम्ही स्वयंपाक. हो. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? गब्बुनी. काय चाललंय? कुछ नहीं, ऐसे ही गप्पे लड़ा रहे थे. मजा गम्मत हो की नाही. प्राची, काय झालं? जरा इथे बघ, इथे जरा वर बघ. हा? तू फेशियल केलंयस आता, हो ना? इश, तुला कसं कळलं? कसला चेहरा ग्लो होतोय तुझा. मी नेहमी होतोच, पण आता जरा जास्तच होतो. तू ना भारी आहेस. हा, नाही म्हणजे ही गोष्ट तुला कळली रे, पण सगळ्याच पुरुषांना कळते असं नाही काही. काय जमाई बापू?
हो हो म्हणजे हो हे मला वाटलंच आल्यावर की तुमचा चेहरा हे होतोय फ्रेश दिसतोय आज. ए घनश्याम, पकडला गेलायस ना तू आता. घनश्यामची चूक नाहीये, कारण माझी नजरच नेमबाजाची आहे ना. ए प्राची, चला, चॉकलेट मूस तयार आहे. कमान. क्या बात है, बढ़िया. चलिए जमाई बापू. हाँ चल. तुम्ही सगळ्यांनी आणखी एक एक घ्यायचंय. नाही नाही, मला नको. जेवण झालंय. रात्री एवढ्या कॅलरीज मी नाही खाऊ शकत. आम्हाला मात्र खायला घालतोय. सगळ्यांना बदलणारा मी कोण, तुला भीती वाटते का चांगलं झालं नसेल अशी? ते तुम्ही ठरवायचं. अप्रतिम झालेलं आहे, अप्रतिम. बढ़िया बढ़िया. तू जमाई बापू. घनश्यामला फारच आवडलेलं दिसतंय. गालाने पण खातोय ना तो. एवढं काही नाही, गालाला लागलंय. हो का? थांब 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 थांब. नाही हे मी थांब, एवढं काही नाही, गालाला लागलंय. गेलं राजा, गेलं. याला म्हणतात प्रेम. तर भांडण मिटवून टाका ना मग. पप्पा, आमचं भांडण झालेलं नाहीये. आमच्यात काही इश्यूज आहेत पप्पा, कळलं? अरे पण काय आहेत? प्राची आत्या, तू आणखी एक घेणार आहेस? मला माहितीये तुला गोड खूप आवडतं, तू घेच. तुला आवडलंय मला माहितीये, तू थांब घेच. त्याला नकोय, तू नको म्हणतोय, त्याला नकोय. तू कशाला आग्रह करतोयस एवढा? हो मला नकोय. पण त्याला हवं असताना तू का नको म्हणतेस? अरे पण तो नाही म्हणतोय ना. नाही मला खरंच नकोय. राजा, तू हसू नको. तू हसून बोलतोयस ना, म्हणून त्याला वाटतं की तुला हवंय. हसू नकोस तू, त्याला खरंच नकोय. नाही मला नकोय. उगाच जबरदस्ती करू नकोस. तू थांब, मी आणतो. घे घे. अरे तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय तुला आवडले. अरे त्याला नकोय. मला खरंच नकोय. एक मिनिट घनश्याम, अरे लागलं राजा इथे शर्टाला. एक मिनिट एक मिनिट. पटकन चाल. नाही नको नको, एक मिनिट. खराब होईल शर्ट खराब होईल. थांब, मी पाणी आणतो. हा हे घे पाणी लाव. पाणी पाणी पाणी. थँक्यू. अरे ए घनश्याम, शर्ट पुसा. एक मिनिट, शर्ट पुसायला कट झाला ना. अरे ह्याच्यासाठी दिलंय रे पाणी. बरबट होऊ नकोस, डाग पडेल घनश्याम. एक मिनिट थांब. ते आणखीन खराब झालं. कळतंय मला. मी पुसते मी. तू थांब, तू काय नको. नाही ते मी राधा मी राधा ऐक ना. काय झालं? मी नाही काय नाही, मी करतो ना राधा. मी असू ना. मी पुसते राजा. एक मिनिट. अगं काय एवढं झालंच नाहीये, म्हणजे हे सांडलंय काही. जमाई बापू, तुम्ही आधी कपडे बदला बघू. चला चला चला. हो हा तू माझा एखादा शर्ट घाल ना. हा चालेल. पण माझा शर्ट तुला कसा होणार? नाही मला नकोच आहे. मला नकोय. घनश्याम, कसा रे तू असा धसमुसळायस, मला कळत नाही. राधा एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. पण इतकं काही, तेच म्हणतो, इतकं काही झालं नाहीये. म्हणजे चॉकलेट मूस सांडलंय शर्टावर, काही आग नाही लागली कपड्यांना. मी काही ओव्हर रिएक्ट करत नाही. फक्त डाग पडेल असं मला. Excuse me, मी आलो. Yeah, of course. मी आले. घनश्याम, तुम्ही असे काय बसला? आणखी एक घेणार? नाही मला नको आता, मला बस झालं. मी घेणार अजून एक. मग आलोच. दादा तू. अगे नको ग. चलताय. राधा, तू घरी परत आलीस तरी चालेल. काय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.